शिवान. तेव्हा मंडळी, आपल्या मुकुंदाचा आज 21वा वाढदिवस. म्हणजे आपला मुकुंदा खऱ्या अर्थानं आज माणसात आला, पुढल्या समध्या कामाला लायक झाला. म्हणजे लगीन कार्य, मुलं बाळ, घरदार. तेव्हा मंडळी मी सांगतो, डनलप साहेबांनी म्हणून सांगून ठेवलंय, अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन बीड. म्हणजे आपला पोरगा 20 वर्षाचा झाला तर त्याला मित्राप्रमाणे वागवा. मंडळी, आज मला 20 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवतो. आपल्या गावाबाहेरचं ते म्हसोबाचं देऊळ, पायरीवर मला आणि सार झाला. मुकुंदा गावला तेव्हा तो 6 महिन्याचा लेकरू होता. आम्ही त्याला जवळ केला, पण तुम्ही समजाने त्याला वाढविला. येळ प्रसंगी तुम्ही तुमच्या तोंडातला घास काढून त्याला भरविला आणि त्याला लहानाचा मोठा केला. म्हणून तवा धर्म मी तुम्हाला सांगत आलोय, मुकुंदा फक्त माझा नाही तर तो अख्ख्या गावचा आहे. मंडळी, त्याला काय बी कमी पडू देऊ नका. त्याचं जे काही बरं वाईट करायचं ते आपण समजाने मिळून करूया. म्हणजे वाईटच. आता ज्याला कोणाला आणखी हार घालायचे असतील आणि भरवायचं असेल त्यांनी रांगेत यावं. अगं बाया 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 बाया, सगळा गाव लोटलाय. आज काही खरं नाही माझं. उकडतानी स्वेटर आणलंय. ओवाळी ते भाऊ राया याली मामाया. अरे अरे वा वा, डोक्याला बांधितलं मग. कोंबडीला बांधले. चांगले चांगले. अरे अरे काय म्हणतो ना, तसं नाही सांगा ए मावशनो, ही खेचाखेची कसं बाई करताय? माझे हात तुटून पडतील ना खाली. सोड त्याला, मी आधी धरलाय मुकुंदाला. मोठी वाली धरणारी कालपासून मी मागावर होते त्याच्या. आज गावलाय. ही ओढाओढी कशा बाई? आज रातच्याला तू माझ्या खोलीवर चल झोपायला. गेलो. तिच्या घरला लय ढेकून येत, माझ्या घरला चल उंदरापरी ढेकणं बरी. ए माझ्या चिचुंद्र्यानो घुशीनो, अरे माझी खोली आहे की मला झोपायला? बाय ना, कालच्या रातच्याला दुर्गीकडे कशाला गेला होता झोपायला? अगं दुर्गी मला माझ्या आजी सारखी, तिची तब्येत बरी नव्हती म्हणून गेलो होतो. आई शपथ सांगतोय. मग चल माझ्या घरला. माझ्या घरला. माझ्या घरला. माझ्या घरला. माझ्या आजानो, मी काय म्हणतो, मी कुठं जायचं हे तुम्ही आपसात का नाही ठरवत? 2 मिनिटात फैसला करते. मी 1 मिनिटात करतोय. करा. पांडुरंगा, अरे काय चालवलंय जे? लहानपणी तुझ्या पायशी होतो तेव्हाच का नाही माझ्या वर वाईट केलंस? कशाला या प्रेमळ माणसांच्या हातात दिलंस? नाही, माणसं प्रेमळ आहेत याबद्दल वाद नाही, पण माणसानं किती प्रेम करावं? यो हात खेचतोय, तो पाय खेचतोय, तो हे खेचतोय, तो ते खेचतोय, सगळं हलाल करून टाकलेत. माझ्या प्रत्येक गोष्टीवर यांचा हक्क. नाही, मला मुलगी मिळणार नाही, नाही मिळणार. पण तुझ्या कृपेने उद्या माझं लगीन झालं तर संसार तरी मला एकट्याला करू देतील काही लोक. हे बघ, एक तर त्यांना तरी अक्कल दे, नाही तर मला तरी येडं कर. मी एवढा बोंबलतोय, तुला हसायला काय झालं? हा,
काय सांगतो ते नीट ऐकायचं. आज रातच्या रस्त्याने कामिनीत देव बोलत नाही, दानव बोलतोय. कुठून बोलतोय कोण असतो? मग ठरलं तर आज रातच्याला भार उडवायचा. अरे पण त्या भगवंतरावकडे माणसानं हत्यार असतील हे बी लक्षात ठेवायचं. अरे किती बी माणसं असू दे, टिपून एकेकाला उडवीन. शाबास बाबा, आज भगवंतरावची शिकार करायची नाही, पुराणा हिसाब चुकवायचा आहे. चला. खबरदार, मुगाट्यानं हात वर करून उभं राहा. जागच्या हल्ला तर गोळी घालून ठार करीन. भगवंतराव, तुझ्या खोट्या साक्षीमुळे तुरुंगात मी 10 वर्ष खडी फोडली. आज आज ह्याच बंदुकीने तुझ्या नटीचं खोट घेणार आहे. एंटर करू के डाकू जी, जो हो गया सो हो गया. हमें पण भूली गया छो, તમે પણ ભૂલી જાઓ ની. તમે શાના માણસ છો કે ગાંડા માણસ છો? ए मच्छर की औलाद, शिव्या कोणाला देतोस? ગાલી નથી, ગાંડા એટલે ગાલી નથી. ગાંડા એટલે येडा येडा, मॅड माणूस. तारो रसा बाबू, मारो रसा. आम्हाला थांबायला येईल नाही. भगवंतराव, मुकाट्यानं मारायला तयार हो. आण ती बंदूक इकडं. तुम्हाला देत होतो, मला कुठे येते चालत. घ्या घ्या घ्या. तिकडे डोका करून खडा रो, हमारे पास टाइम नहीं है. आता सगळ्याची डोकी भरून टाकतो. आता माझ्या बा झाला मुकू, झाला मुकू, झाला मुकू. लंबाला काय बाबा बरे काल मुकुंदाने जी बहादुरी दाखवली ती पाहून खरोखरच आमची बोटं आमच्या तोंडात गेली. काय धाडसी मुलगा आहे हा. अहो, स्वतःच्या जीवावर उदार होऊन 4 दरोडेखोरांची सामना देऊन त्यांना 4 मुंड्या चीट करायचं म्हणजे काय खायचं काम नाही. अहो, जे काम आमच्या बापाला जमलं नसतं ते काम या पोरानं करून दाखवलं. संत म्हणतात ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. आता मुकुंदा आपल्या समोर त्याच्या बहादुरीचं वर्णन करून सांगेल. मी ये. कुठं, मला कुठं येते बोलतोय. चालू आहे. तर स्टेजवर बसलेली प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्या गावच्या बंधू भगिनीनो, मी बहादुरी वगैरे काय केलेली नाहीये. ते आंधळ्याचा हात म्हणतात नव, तसं झालंय बघा माझं. हा, थोडस प्रसंगावधान आणि छटाकभर हिंमत दावली तर कुणी बी हे काम करू शकतंय. म्हणजे मी विशेष असं काय केलेलं नाहीये. अरे वा. हा. विशेष नाही का सर? आता मी एक बोलतो. अरे तू अख्ख्या गावची इज्जत राखली, या भगवंतरावांचे प्राण वाचविले. काय भगवंतराव, अहो तुम्ही काय बोला की आमची बोलणं- का मुख घेऊन बसलात? सरपंच, माय घ्या, माय घ्या. सगणं मरणं कुणाच्या बी हातात नसतं. करता करिता त्यो आहे. भगवंताच्याच कृपेनं आम्ही वाचलो. काय बेरका माणूस आहे हा. त्यांचं नाव भगवंतराव आणि म्हण भगवंतानेच वाचवलं. म्हणजे तुम्ही तुम्हाला वाचवलं म्हणा की. अर्थातच मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. असं होय. थांबा दावतो तुम्हाला. मंडळी, खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो, पण या भगवंतरावनी मला बोलायला भाग पाडले. काल दरोडेखोर आल्यावर यांची बोबडी वळली होती. सरपंच, हा माझा अपमान आहे. भगवंतराव, आधी तुम्ही दुसऱ्याचा मान कसा ठेवायचा ते शिका. ठीक आहे सरपंच, बघून घेईन. हे बघून ए, अपमान झाला म्हणे माझा. अरे जा जा. जा रे पांढऱ्या कपड्याचे कावळे, चिमणे आल्या.